नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की वटसावित्रीची 29 जून 2026ची येणार आहे। त्या वटसावित्रीच्या पूजेला वडाच्या मुळाशी अशी एक वस्तू टाका, ज्यामुळे तुमच्या पतीच्या आयुष्यात धन येईल आणि पतीला खूप यश येईल। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची योग्य पद्धत कोणती? वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा नेमकी कशी करावी? गर्भवती महिलांनी पूजा करायची की नाही? घरच्या घरी वडाच्या झाडाची पूजा कशी करायची? आणि वटपौर्णिमेच्या दिवशी ही चूक टाळायची आहे, जे नाहीतर वटपौर्णिमेच्या व्रताचे हे तुम्हाला फळ मिळणार नाही। वटपौर्णिमा 2026 हा सण आता अगदी जवळ आला आहे, पण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा नेमकी कशी करायची? वडाला किती फेऱ्या घ्यायच्या? कोणता नैवेद्य अर्पण करायचा? पूजेसाठी कोणते साहित्य लागणार आहे? घराच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती स्त्रियांनी हे व्रत पूजा करायची की नाही? अनेक महिला वर्षानुवर्ष वटपौर्णिमेचे व्रत करत असतात, पण काही छोट्या चुका नकळत घडतात। शास्त्रानुसार या चुका टाळल्या नाही तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। वटपौर्णिमा 2026ची तिथी व शुभमुहूर्त, वडाच्या झाडाची पूजा करायची योग्य पद्धत, पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य, वडाला अर्पण करायचा नैवेद्य आणि गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची माहिती, घरच्या घरी वटपूजा कशी करायची आणि चुकूनही या चुका करू नका अशा महत्त्वाच्या चुका कोणत्या, या सगळ्यांची माहिती व्हिडिओमध्ये नियम आणि माहिती सांगणार आहे। तर वटपौर्णिमा 2026 विषयी संपूर्ण माहिती। वटपौर्णिमा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा असतो। या दिवशी ज्या गोष्टी केल्या तर त्या नियमांचे पालन केले तर चुका होणार नाही, कारण वटपौर्णिमेचा सण हा आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, तसेच हाच पती जन्मोजन्मी मिळावा आणि आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी आपण करत असतो। तर वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धेने व्रत करणाऱ्या सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुमचे सौभाग्य अखंड राहो, घरात सुख समृद्धी नांदो हीच वटवृक्षाचरणी प्रार्थना। आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा, वटपौर्णिमेच्या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची पवित्र कथा सांगितली जात आहे। धर्माच्या मान्यतेनुसार सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याचे यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते। ही घटना वटवृक्षाजवळ घडल्याचे मानले जाते। म्हणूनच वटवृक्षाला दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते आणि विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात। तर वटपौर्णिमा 2026 नेमकी कधी आहे? अचूक शुभमुहूर्त कधी आहे आणि पूजेची वेळ कधी आहे? तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्रताची अचूक तिथी, शुभमुहूर्त आणि पूजेची योग्य वेळ जाणून घेणे अत्यंत गरजेचं आहे। कोणतेही व्रत किंवा पूजा योग्य तिथीमध्ये आणि योग्य वेळेत केली तरच त्याचं पुण्य फळ आपल्याला प्राप्त होतं, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे। सर्वप्रथम जाणून घेऊया की वटपौर्णिमा 2026 नेमकी कधी आहे। यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा वार सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। यावर्षी वटपौर्णिमा सोमवार हा अत्यंत शुभ दिवशी आल्यामुळे या व्रताचे विशेष महत्त्व वाढले आहे। पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून 2026 रोजी पहाटे 3:06 सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:26 समाप्त होईल। त्यामुळे उदय तिथीनुसार वटपौर्णिमेचा व्रत आणि पूजा 29 जून 2026 रोजी करण्यात येईल। आणि अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की पूजा नेमकी कोणत्या वेळी करावी। यावर्षी वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी आल्यामुळे त्या दिवशी सूर्योदय सुमारे सकाळी 5:25 होणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार सूर्योदयानंतर वडाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। वटपूजेसाठी सर्वात शुभ वेळ असणार आहे 5:30 ते 11:30 पर्यंत मानली जाते। म्हणजे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। विशेषतः सकाळची वेळ ही देवी देवतांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते, त्यामुळे शक्यतो दुपार होण्यापूर्वी वडाच्या झाडाची पूजा करावी। ज्या महिलांना सकाळी लवकर जाणं शक्य होत नसेल त्यांनी दुपारपूर्वी कोणतीही शुभ वेळ पूजा केली तरीही चालेल, मात्र संध्याकाळपर्यंत पूजा ढकलणं अत्यंत चुकीचं असणार आहे।
मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी केवळ वडाच्या झाडाला फेऱ्या मारणं म्हणजेच पूजा पूर्ण झाली असं नाही, तर पूजेमध्ये वापरले जाणारे साहित्य, पूजा करण्याची पद्धत आणि काही महत्त्वाचे नियम हे देखील महत्त्वाचे आहेत. कारण अनेक महिला नकळत काहीतरी चुका करतात. व्रताची संपूर्ण फळ त्यांना म्हणून मिळत नाही. म्हणून पुढील भागामध्ये आपण सविस्तर माहिती साहित्य कोणकोणतं असणार आहे. तर पूजेचे ताट कसे सजवावे, वडाच्या झाडाजवळ कोणत्या वस्तू जाव्यात आणि कोणती वस्तू विसरू नये. तर चला तर आपण कोणकोणतं साहित्य लागणार आहे जाणून घेऊया. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य. वटपौर्णिमेची पूजा मनापासून आणि विधीपूर्वक करण्यासाठी सर्व साहित्य आधीच तयार करून ठेवावे. खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा पूजा करून झाल्यानंतर एखादी वस्तू राहिल्यात लक्षात येते आणि मग काही गडबडीत होते आणि त्यामुळे आता आपण जाणून घेऊया की पूजेसाठी नेमकं कोणतं साहित्य लागणार आहे. सर्वप्रथम पूजेसाठी एक स्वच्छ ताट किंवा पूजा थाळी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, गंध, फुले आणि हार ठेवावे. विड्याची पाने, सुपारी, त्यानंतर पूजेसाठी आवश्यक असलेले कलश, तांब्या किंवा पाण्याचे भांडे जवळ ठेवावे. वडाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास थोडं गंगाजल देखील ठेवायचं आहे. वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कच्चा सूत किंवा पांढरा दोरा. हाच दोरा वडाच्या झाडाभोवती गुंडाळून फेऱ्या मारल्या जातात. त्यामुळे हा दोरा नक्की सोबत ठेवावा. याशिवाय उदबत्ती, अगरबत्ती, कापूर, तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा, कापसाची वात, माचीस देखील जवळ ठेवायचा आहे. नैवेद्यासाठी फळे, आंबा, मिठाई, खारीक, बदाम, नारळ किंवा आपल्या परंपरेनुसार तयार केलेला गोड पदार्थ कोणताही ठेवू शकता. अनेक ठिकाणी वडाच्या झाडाला हरभऱ्याची डाळ, गूळ यांचा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. तसेच सुवासिनी महिलांना वाण देण्यासाठी हळद, कुंकू, बांगड्या, फणी, आरसा, रुमाल, फळे किंवा आपल्या परंपरेनुसार इतर वस्तू देखील दिल्या तरी चालतील. मैत्रिणींनो, साहित्य तर आपण जाणून घेतलं आहे. आता सर्वप्रथम महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे साहित्य घेऊन वडाच्या झाडाची पूजा नेमकी कशी करायची. अनेक महिला वर्षानुवर्ष पूजा करतात, पण शास्त्रानुसार योग्य क्रम माहीत नसतो. म्हणून वडाच्या झाडाची पूजा करण्याची योग्य पद्धत, वडाला पाणी अर्पण कसे करायचं, दोरा किती वेळा गुंडाळायचा, फेऱ्या किती माराव्यात आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर काय करावे. तर काय करायचं आहे बघा. योग्य पद्धत कोणती. तर वटपौर्णिमेच्या वेळेस वडाच्या झाडाची पूजा करण्याची योग्य पद्धत. सर्वप्रथम आपण एका विड्याचं पानावर थोडंसं अक्षदा किंवा तांदूळ ठेवायचं आहे. नंतर त्यावर सुपारी ठेवायची आहे. सुपारीला भगवान गणपतीचे स्वरूप मानून तिची पूजा करायची आहे. सुपारीला हळद, कुंकू, दुर्वा आणि फुले अर्पण करायची. त्यानंतर श्रद्धेने ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि गणरायाला नमस्कार करून पूजेची सुरुवात करायची आहे. त्यानंतर सावित्री माता, सत्यवान आणि वटवृक्ष यांचे स्मरण करून पूजेचा संकल्प करायचा. गणपती पूजन पूर्ण झाल्यानंतर आता वडाच्या झाडाची पूजा सुरू करायची आहे. सर्वप्रथम वडाच्या झाडाला नमस्कार करायचा. त्यानंतर झाडाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करून शक्य असल्यास पाण्यामध्ये थोडेसं गंगाजल मिसळून अर्पण करायचं. नंतर दूध अर्पण करायचं. दूध अर्पण केल्यानंतर एकदा परत स्वच्छ पाणी अर्पण करायचं. यानंतर वडाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षदा व्हाव्यात. झाडाच्या खोडावर हलक्या हाताने हळद, कुंकू लावावे. त्यानंतर फुले आणि हार अर्पण करावा. आता दिवा आणि उदबत्ती ओवाळायची. दिव्याचा प्रकाश आणि उदबत्तीचा सुगंध यामुळे पूजेचे वातावरण अधिकच पवित्र होते. यानंतर वडाच्या झाडाला नैवेद्य अर्पण करावा. आपल्या परंपरेनुसार फळे, खास करून आंबा हा थोडासा वडाच्या झाडाच्या खोडाभोवती पिळून घ्यायचा आणि नंतरच तेथे ठेवायचा आहे. मिठाई, पुरणपोळी, खारीक, बदाम किंवा इतर गोड पदार्थ अर्पण करू शकता. आता पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वडाच्या झाडाभोवती दोरा कसा गुंडाळायचा, किती फेऱ्या मारायच्या. तर सूत किंवा पांढरा दोरा अर्पण करायचा. दोऱ्याचा एक टोक हातात धरून 7 वेळा हा दोरा वडाच्या झाडाला 7 फेऱ्या प्रदक्षिणा घालून. नकळत एक चूक होते, कारण ही चूक म्हणजे आपल्याकडून नकळत होते. ती म्हणजे आपण श्रद्धेने झाडाभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करतो. मात्र प्रदक्षिणा घालताना ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा सावित्री, सत्यवान यांचे स्मरण करावे. अनेक महिला वटपौर्णिमेची कथा ऐकत किंवा मेहनत दक्षिणा पूर्ण करतात. प्रदक्षिणाची संख्या परंपरेनुसार 7 आहे. त्यामुळे या ठिकाणी
7, काही ठिकाणी 11 तर काही ठिकाणी 108 फेऱ्या देखील मारण्याची प्रथा आहे. घरातील किंवा कुलपरंपरेनुसार प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर हात जोडून सावित्री माता आणि सत्यवान आणि वटवृक्षाला नमस्कार करावा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबासाठी, सुख समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी मनोभावे पूजा करायची आणि वटपौर्णिमेची कथा श्रवण करायची, वाचायची. आता ही कथा ऐकल्यानंतर वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण झाले असं नाही, परंतु मैत्रिणीनं पूजा करताना काही चुका अशा आहेत ज्या महिला नकळत करतात आणि या चुका व्रताचे पुण्यफळ कमी करतात असं धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे. म्हणून त्या चुका कोणत्या आहेत तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायची आहे आणि घरच्या घरी वडाची पूजा कशी करायची आहे. तर घरच्या घरी वडाची पूजा करत असताना ते वडाचं झाड जिवंत असलं पाहिजे. फांदी लावून त्या वडाच्या झाडाची पूजा करायची नाही, कारण त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही. आता आवश्यक असल्यास घरच्या घरी वडाच्या चित्रासमोर श्रद्धेने पूजा केली तरीही चालेल. मैत्रिणींनो, वटपौर्णिमेची पूजा करताना महिलांकडून नकळतपणे एक चूक होते असते आणि अनेकांना याची माहिती देखील नसते. जेव्हा वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून दोरा गुंडाळला जातो तेव्हा काही महिला 7 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर तो दोरा तोडून किंवा कापून टाकतात, पण धार्मिक मान्यतेनुसार ही कृती टाळावी असे सांगितले जाते. वडाच्या झाडाभोवती गुंडाळलेला दोरा हा पती पत्नीच्या अखंड नात्याचे, 7 जन्माचे बंधाचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पूजा पूर्ण झाल्यानंतर तो दोरा कापू नये, तोडू नये. 7 फेऱ्या झाल्यानंतर उरलेला दोरा वडाच्या झाडाजवळ आदरपूर्वक ठेवा किंवा झाडाला तसाच बांधून ठेवायचा आहे किंवा तोडणे किंवा कापणे हे शुभ मानलं जात नाही. म्हणून वटपौर्णिमेची पूजा करत असताना ही गोष्ट प्रत्येक सुवासिनींनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, ही वडाची पूजा श्रद्धा, भक्ती आणि योग्य पद्धतीने जर पूजा केली तर ती तुम्हाला फलदायी होईल. त्यामुळे यावर्षी वटपौर्णिमेची पूजा करताना वडाला दोरा गुंडाळल्यानंतर तो दोरा अजिबात तोडू नका, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तरच तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल. आणि मैत्रिणी लक्षात ठेवा की अध्यात्म, व्रत, उपासना, सण, उत्सव आणि हिंदू धर्माशी संबंधित माहिती नियमित घेऊन येत असतो. चला तर मग अशाच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत वटपौर्णिमेचे व्रत कसे करायचे हे तुम्हाला समजलं असेल. ही माहिती इतर मैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि वडाची पूजा या पद्धतीने तुम्ही नक्की करा. चला तर मग भेटूया अशा नवीन माहितीपूर्व व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.